फुलासारखी इतकी सुंदर बहीण आहे, तिला काय कॉम्प्लिमेंट द्याल? एक नंबर प्रश्न. थँक्यू सो मच. हे पेड प्रमोशन या चॅनल वर बंद करा. हे पेड आधी फोन केला होता. अगं तिने हे परिधान केलं होतं, टीट लावली नव्हती, म्हटलं तुला दृष्ट लागेल, एवढी छान दिसतेस तू. हे बघ एवढं प्रेम करतो आणि ती लगेच आज रंग लाल असला तरी सॉरी, पण स्वतःची लाल नाही करतायत मला. सॉरी. नमस्कार, मी अंकिता शिंदे. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सुरू आहे आणि सध्या माझ्यासोबत आहे घरोघरी मातीची चुली या मालिकेची टीम. रेड कार्पेटवर रेड मस्त अशी थीम आहे, आय गेस तुमची. येस, रेड थीम सगळ्यांनी फॉलो केली. खूप छान कॉस्ट्युम्स आहेत तिघांचेही. पण सुमित पासून सुरू करूया. सुमित, काय सांगशील? थँक्यू सो मच. खरं तर माझ्या बायकोने हा कॉस्ट्युम माझ्यासाठी डिसाईड केला आहे आणि खूप ऐन वेळेला म्हणजे एक डिझायनरने पाठवला होता, तो थोडासा मिसमॅच झाला आणि नंतर अचानक धावपळीत माझ्या बायकोने माझ्यासाठी हे वेस्टर्न, कारण तू नेहमीच इंडो वेस्टर्न, तुम्ही नेहमी इंडो वेस्टर्न असता, ट्रेडिशनलमध्ये असता, सो यावर्षी तुम्ही थोडं काहीतरी वेगळं ट्राय करा, म्हणून मग मी हे वेस्टर्न टक्सिडो वगैरे ट्राय केलेलं. पण सुमित, ते जे काही आहे ना ते फार कमाल आहे आणि लक्ष वेधून घेते, सो त्याचं क्रेडिट कुणाला? बायकोलाच, डेफिनेटली बायकोलाच. सगळं तिनं हे डिसाईड केलं, माझा लुक तिने डिसाईड केला. क्या बात आहे. रेड कार्पेटवर जेवढे अभिनेते आहेत सगळ्यांचं, म्हणजे मिलिंद सरांचं पण अटायर त्यांच्या वाईफनेच केलंय, सो खूप छान. तू काय सांगशील? तुझं अटायर सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि खरंच कमाल दिसतेस. काय सांगशील लुक बद्दल? माझा अटायर डिझाईन केला आहे सिद्धी चिखलकर म्हणून आहे तिने, आणि आमचा एलिमेंट आहे रोज. सो रोज एलिमेंटची मी एक छानपैकी क्लच घेतला आहे. आणि बाकी माझं जे ज्वेलरी आहे ती रेशी या ब्रँडची आहे. सो बाकी माझं तर मी डिसाईड केलं होतं, कारण ते थोडं मुलींचं असतं की आधीपासून थोडंसं फोनाफोनी करून, आणि या आत्ताच्या ट्रॅकमध्ये माझं काही नव्हतं, त्यामुळे मला खूप छान वेळ मिळाला मस्त घरी. उदय सर, तुम्हाला पण प्रश्न, फक्त थोडंसं इकडे या. हां, तुमचा सुद्धा लुक खूप छान आहे. लुक बद्दल काय सांगाल? कुणाला जाते क्रेडिट? याचं क्रेडिट आमच्या मालिकेचं जे कॉस्ट्युम डिझायनर आहे वैशाली, तिलाच जातं, कारण माझी सुद्धा खूप गडबड होती, त्यामुळे मला कुठे जाऊन किंवा कोणाला विचारून कॉस्ट्युम करणं शक्य नव्हतं. तेव्हा तिनेच मला सजेस्ट केलं, तिनेच माझ्यासाठी हे शोधलं, माझ्या घरी पाठवलं आणि ते छान दिसतंय माझ्यामध्ये, त्यामुळे वैशालीला याचं क्रेडिट जातं. अगदीच. पण घरोघरी मातीची चुली या मालिकेची बाकीची टीम कुठे राहिली आहे? काही पोचतायत, येत आहेत, आणि आमचे जे ज्येष्ठ मंडळी आहेत गुलाब शोधतायत. काय किस्सा आहे का? आता तो आम्हाला कळलाच पाहिजे, प्लीज. एलिमेंट्स दिले, त्याला काहीतरी कारण म्हणून काम दिले गुलाब आणायचं, की तो सगळ्यात आधी येऊन पोच देते आणि प्रत्येकाला गुलाब दे. सो ते गुलाब शोधतायत, अजून तेच येत आहेत. सो ते आले की आम्हाला फुल मिळेल असं वाटतं. गुलाब आलेले नाहीत म्हणून त्यांच्या अंगावर काटे आले. ते म्हणाले तुम्ही थांबा, तोपर्यंत आम्ही पुढे येतो. पण हे गुलाबासून आले नाही, पण फुलासारखी इतकी सुंदर बहीण आहे, तिला काय कॉम्प्लिमेंट द्याल? एक नंबर प्रश्न. थँक्यू सो मच. हे पेड प्रमोशन या चॅनल वर बंद करा. आधी फोन केला होता. आणि हे रेकॉर्डिंग प्लीज मला पर्सनली पाठवशील. खूप सुंदर दिसते. चला, आमची बहीण आहे, छान दिसणारच ती. राजबिंडा भाऊ एवढा आहे, माझ्यासारखा सुंदर दिसणारा भाऊ, एवढा गोंडस दोन्ही बहिणीचं कौतुक करायचं. बहिणीचंच कौतुक करतोय तुझं, कौतुकच करतोय. छान इतकी सुंदर ती दिसते, कारण तिचे भाऊच एवढे देखणे राजबिंडे आणि गोंडच आहेत, म्हणजे सगळं तिच्यात उतरलं आमच्यात. अगं तिने हे परिधान केलं होतं, टीट लावली नव्हती, म्हटलं तुला दृष्ट लागेल, एवढी छान दिसतेस तू. हे बघ एवढं प्रेम करतो आणि ती लगेच पण कमॉन, ठीक आहे, तर आपल्याला म्हणजे हे तुला देतीलच, इव्हेंट संपण्याआधी एकदा काय खूपदा देतील, पण आता स्वतःलाही कॉम्प्लिमेंट होऊन जाऊ दे, कारण खरंच खूप सुंदर दिसते. थँक्यू. ऍक्च्युली काय म्हणाला? पेड प्रमोशन. नाही, आज रंग लाल असला तरी सॉरी, पण स्वतःची लाल नाही करतायत मला. सॉरी. मला नाही देता येणार स्वतःला कॉम्प्लिमेंट. खूप छान दिसते आणि खूप छान ती तयार होऊन आली आज. आणि एलिमेंट आय थिंक तिने एकटीनेच फॉलो केलाय, याने केलंय, पण याने ड्रेसवर केला. माझं शोधा आहे आणि माझ्यातले एक गुलाब याने घेतलंय, सो इथे लागलं. हे इकडे गुलाब आहे असं सांगायचं. पण नाही, जेन्युइनली खूप छान दिसते. म्हणूनच आम्ही तिला सोबत घेऊन फिरतोय, म्हणजे तिच्या निमित्ताने आम्हालाही 2-4 लोक बघतील. नाही, पण मला सगळं क्रेडिट जी सिद्धी चिखलकर आहे, जिने सगळं माझ्यासाठी अरेंज केलं आणि डिझाईन केलं छान, तिला द्यायचंय, कारण तिच्यामुळे आज मी इतकी छान दिसू शकते.
बरं, आता तुम्ही तिघे एकत्र सापडला आहात तर एक गेम होऊन जाऊ देत, कारण घरोघरी मातीच्या चुली टीम आहे आणि गेम झाला नाही तर ते अधुरं वाटेल. सो स्टार प्रवाहाचं रेड कार्पेट आहे, त्यांचा अवॉर्ड शो आहे, सो त्या निमित्तच प्रश्न आहेत. खूप साऱ्या मालिका आहेत आपल्याकडे स्टार प्रवाहावरती, सो त्यावर आधारित आहे. आणि पहिलाच प्रश्न असा आहे की स्टार प्रवाहावरती दुपारी टेलिकास्ट होणाऱ्या 2 मालिकांची नावं सांगा. आई बाबा रिटायर होत आहे आणि मुरंबा. स्टार प्रवाहावरील एक असं कपल जे एकमेकांना लकी चार्म आणि राष्ट्रहित असं म्हणून हाक मारतात. थोडं तुझं थोडं माझं. थोडं तुझं थोडं माझं. शिवानी आणि समीर. कोणकोणत्या मालिकेत लगीन घाई सुरू आहे सध्या? कमान तुम्ही तर अरे याने attend केलं. लग्नानंतर होईलच प्रेम, ठरलं तर मग, आणि कुठलं आत्ताच आई बाबा रिटायर होत आहे त्यात झालं. अजून बस ना, अजून कुठलं घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सोडल्यास ही तर आवडती मालिका असेलच नो डाऊट, पण या व्यतिरिक्त अशी एक कोणती मालिका जी तुम्हाला आवडते स्टार प्रवाहावरची? मला थोडं तुझं थोडं माझं खूप आवडतं. मधुभाऊ हे कॅरेक्टर कोणत्या मालिकेत आहे? ठरलं तर मग. बरं, घरोघरी माती, आता तुम्हालाच काय प्रश्न विचारायचा नको. विचार ना आम्हाला जर नाही आलं. घरोघरी मातीच्या चुली ही मालिका किती वाजता लागते? 7:30 वाजता. 7 वाजता लागते. सगळ्यांनी बघा प्लीज. कोणत्या मालिकेचं टायटल ट्रॅक तुम्हाला पर्सनली खूप आवडतं? घरोघरी मातीच्या चूल. एक दोन ओळ होऊन जाऊ देत. विनोदे संसार माझा तू दे सुखात आहे लेक माहेराला सांगू दे. मातीच्या चुली घरोघरी मातीच्या चुली. थँक्यू सो मच. आता कलाकारांनाही बोलवत आहे त्यामुळे फार वेळ घेत नाही. थँक्यू सो मच. तिघेही खूप गोड दिसत आहे. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.